635 फुटांनी आला तर आम्हाला अडचण नाही आहे, पण समजा 635 फुटाने तो आला नाही तर जो ओरिजिनल प्लॅन आहे 600 फुटाचा तेवढी आम्ही देऊ आणि त्यानुसार आपण टेंडर काढू। आता आपण बरेच वेळा ट्राय या संदर्भात केलेला आहे। आपल्याकडे जे काही विकासक येत आहेत त्या विकासकांचं सातत्याने हे मत आहे की 600 स्क्वेअर फुटापर्यंत ते फिजिबल होतं, त्याच्यावर फिजिबल होत नाही। तथापि आपणही काही मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहेत, पुन्हा एकदा हे तपासून बघण्यात येईल। काही गोष्टी इकडच्या कमी करून काही गोष्टी इकडच्या कमी करून या संदर्भात फार चांगले विकासक आले आहेत। म्हणजे आपण जर ज्या लोकांनी इंटेंट दाखवला ते बघितले तर देशातले नामांकित विकासक आले आहेत, पण त्यांचं मत होतं आहे की तुम्ही 600 हून 635 चाललात ते आम्हाला फिजिबल होत नाहीये। तर त्या दृष्टीने एकदा सगळ्यांची चर्चा करून याच्या कंडिशन्स ज्या आहेत त्या मी रिफ्रेश करणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा नव्याने आपण त्याचं टेंडर काढू, जेणेकरून हे जे आलेले विकासक आहेत हे विकासक त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे मदत करतील। करू सुरू रिप्लाय। माननीय मुख्यमंत्री महाराज, उद्या आपण महिला दिवस साजरा करतोय, म्हणजे आज आपण सभागृहात करतोय, पण खरं 8 मार्च हा महिला दिवस आहे। अध्यक्ष महाराज, समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानावर पहिल्या दिवशीपासूनच म्हणजे आपल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासूनच बेमुदत उपोषण सुरू आहे। अंगणवाडी मदतनीस आणि शिक्षकांचंही बेमुदत उपोषण चालू आहे आणि कडक ऊन असल्यामुळे तिथं काल महिला बेहोश झाल्यात अशी परिस्थिती आहे। मला आपण राज्यपालाच्या अभिभाषण उत्तर देता आहात आणि आपण त्याच्यामध्ये लाडकी बहीण आणि या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण या समग्र शिक्षण योजनेअंतर्गतल्या याच्यामध्ये काही लोकांना रेग्युलर केलं आणि काही लोकांना आपण त्याच्यात रेग्युलर केलेलं नाही। हे रेग्युलर करण्याच्या बाबतची भूमिका आहे, एकाला एक वेगळा नाही आणि त्याच याच्यामधल्या दुसऱ्याला दुसरा नाही असं करता येणार नाही। अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसच्या बाबत सुद्धा आपली भूमिका आपण स्पष्ट केलेली होती, पण अजूनपर्यंत घोषणा केलेली आहे पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही। आणि मला आपल्याला नम्र विनंती आहे की ते आंदोलन तिथं चाललेलं आहे, उन्हाचा कडाका वाढत चाललेला आहे, काही घटना होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आणि त्या आंदोलन त्यांच्या मागण्या मान्य करून ते आंदोलन सोडवलं गेलं पाहिजे, एवढीच माझी आपल्याला या पॉइंट ऑफ प्रिपरेशनच्या माध्यमातून। माननीय नाना भाऊंनी जो विषय या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेला आहे, संबंधित मंत्र्यांना सांगण्यात येईल, त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांच्या काय मागण्या आहेत त्या समजून कशा सोडवता येतील याकरता पुढाकार घ्यायला संबंधित मंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतील। नंतर मांडून द्या। अरे उठबस खूप करावं लागतं। आता उत्तर झाल्यावर माननीय मुख्यमंत्री तुमचा पॉइंटही समजून घेतो। यामध्ये सन्मान्य श्री अर्जुन खोतकरजी, श्री चेतन तुपेजी, श्री राम कदमजी, श्री भास्करराव जाधव, श्री रमेशजी बोरनारे, श्री छगनराव भुजबळजी, श्री अमित झनकजी, श्री सुधीरभाऊ मुनघंटीवारजी, श्री शेखर निकमजी, श्री संजय गायकवाडजी, श्री जयंतराव पाटीलजी, श्री रत्नाकर गुट्टेजी, श्री राहुल कुलजी, श्री रईसभाई शेख, श्री सुनील प्रभूजी, श्री अतुल भोसलेजी, श्रीमती स्नेहाताई दुबे, श्रीमती मंजुळाताई गावित, श्री विजयसिंह पंडित, श्री हेमंत भोगले, श्री सुमित वानखेडे, श्री निलेशजी राणे, श्री हिरामणजी खोसकर, श्री रोहित पवार, श्री अनिल मांगुळकर, श्रीमती श्वेताताई महाले, श्री विलास भुमरे, श्री कैलास पाटील, श्री सत्यजित देशमुख, श्री चंद्रदीप नरके, श्री वरुण सरदेसाई, श्री अभिमन्यू पवार, श्री सुहास बाबर, श्री अभिजित पाटील, श्री बाबासाहेब देशमुख, श्री प्रताप अडसड, श्री अमोल खताळ, श्री संजय मेश्राम, श्री गजानन लवटे, श्री प्रवीण दटके, श्री विठ्ठलराव लंघे, श्री रोहित पाटील, श्री मनोज जामसुतकर, श्री संजय उपाध्याय, श्री सिद्धार्थ खरात, श्री सिद्धार्थ शिरोळे, श्री देवेंद्र कोठे, श्री प्रवीण स्वामी, श्री हारून खान, श्री बालाजी काळे अशा जवळपास 50 सदस्यांनी या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं। काहींनी अतिशय चांगल्या सूचना केल्या, काहींनी थोडी टीका देखील केली आणि
मला असं वाटतं की एकूणच राज्याच्या धोरणांवर एक खूप समग्र अशा प्रकारची चर्चा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळाली। पहिल्यांदा तर मी माननीय राज्यपाल श्री CP राधाकृष्णनजी यांचे मनापासून आभार मानतो। त्यांनी आपल्या अभिभाषणाच्या माध्यमातून राज्याची पुढची दिशा ही मांडण्याचा प्रयत्न केला। FDI असेल, रोजगार असेल, कौशल्य विकास असेल, शेती असेल, सिंचन असेल, सोयाबीनची विक्रमी खरेदी असेल, रस्ते सुधारणा, शक्तीपीठ महामार्ग, वीज आवास योजना, शैक्षणिक उपक्रम, आरोग्य, क्रीडा, मराठीचा अभिजात दर्जा, अशा सर्व समावेशक विषयांवर माननीय राज्यपालांनी त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे। आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की सभागृहातल्या जवळपास 17.36% एवढ्या सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला। फक्त आमच्या नानाभाऊंनी का घेतला नाही, काँग्रेस पक्षाने नानाभाऊचं नाव इथेही कापलं का, असा प्रश्न मला या निमित्ताने येतोय। त्यामुळे आमच्या विदर्भाचा आवाज असा जर दाबण्याचा कोणी प्रयत्न जयंतराव करणार असेल, नाही नाही असं नाही आहे, नानाभाऊ एक बुलंद आवाज आहे, असं कसं चालेल? तुम्ही एकतर ते 3-4 दिवस रंगबिरंगी कपडे घालून येत होते, त्यामुळे मला वाटलं आता नानाभाऊ जरा दुसऱ्या माहोलमध्ये आले आहेत, पण आज पुन्हा ते आपला पांढरे कपडे या ठिकाणी घालून आले। पण काही हरकत नाही। मला असं वाटतं की राहुल नाही, कालच आले होते राहुलजी। अच्छा, त्यामुळे पण काय हरकत नाही। मला असं वाटतं की राज्यातल्या जनतेने एक खूप मोठं मॅन्डेट या सरकारला दिलं आणि महायुतीच्या पक्षांवर एक मोठा विश्वास या ठिकाणी राज्याच्या जनतेने दाखवला आणि त्या विश्वासाला अनुरूप कार्य हे आमच्या महायुतीच्या सरकारकडनं केलं पाहिजे। याबद्दल एक भविष्याची वाटचाल आपण त्या ठिकाणी ठरवली आणि त्यानुसार आज राज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय। खरं म्हणजे हा जो जनादेश आहे, हा जसा दणदणीत जनादेश आहे, तसाच तो जनादेश खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानाचा मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गाने चालण्याचा हा जनादेश आहे, असं आम्ही या ठिकाणी समजतो। आणि म्हणूनच आज छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, हे आपली सर्वांचीच दैवत आहेत। आणि म्हणूनच गडकिल्ल्यांचं अतिक्रमण काढण्याची सुरुवात देखील आता आपण केलेली आहे। महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साइट झाले पाहिजेत, याकरता नॉमिनेशन आपण केलंय। आमचे मंत्री आशिष शेलारजी हे त्या ठिकाणी पॅरिसला जाऊन युनेस्कोमध्ये एक प्रेझेंटेशन देखील करून आले। मे महिन्यामध्ये मला देखील त्यांनी निमंत्रित केलेलं आहे आणि त्यातून खऱ्या अर्थानं तुम्हालाही घेऊन चलो। त्यामुळे एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात, छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात अत्युच्च अशा प्रकारचा आदरभाव असलेलं हे सरकार आहे। जयंतराव, आम्ही कधीही छत्रपतींच्या कुटुंबाला त्या ठिकाणी दाखले मागितले नाहीत, कधीच नाही मागितले की तुम्ही खरंच छत्रपतींचे वारस आहात अशा प्रकारचा दाखला काय, हे मागणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत। आमचा विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण सगळे आहोत, हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत। आज हे सरकार आल्यानंतर एक 100 दिवसाचं मिशन आपण हातामध्ये घेतलेलं आहे। या 100 दिवसाच्या मिशनमध्ये अगदी तालुका स्तरापर्यंतची जी कार्यालये आहेत त्यांना
7 गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये लोकाभिमुखतेपासून तर तिथलं रेकॉर्ड साफ करणे, रेकॉर्ड ठीक करण्यापासनं, तिथल्या सोयी सुविधा तयार करण्यापासनं, लोकांना भेटायच्या वेळा ठरवण्यापासनं तर कामं पूर्ण करण्यापर्यंत अशा प्रकारचे 7 कामं आपण त्या ठिकाणी दिली आहेत. आणि मंत्रालयातल्या प्रत्येक विभागाला या 100 दिवसात त्यांनी काय काम करायचं या संदर्भात त्या प्रत्येक विभागाने आपलं टार्गेट फायनल केलं आणि त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे. त्याचा एक मिड टर्म रिव्ह्यू आम्ही घेतला, ज्याच्यामध्ये काही काही विभागांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. आणि 15 एप्रिलला हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून 100 दिवस पूर्ण होत आहेत. 15 एप्रिल नंतर पुढचे 15 दिवस त्या ठिकाणी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांना आपण नेमलंय. ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया प्रत्येक विभागाचं आणि प्रत्येक ऑफिसचं तालुका स्तरापर्यंत मूल्यमापन करेल आणि या संपूर्ण निकषावर 100 दिवसाच्या त्यांनी किती काम केलं याचा इंडेक्स तयार करेल. आणि ज्यांना 50% कमी मार्क असतील त्यांना निगेटिव्ह लिस्टमध्ये टाकलं जाईल. आणि 1 मेला ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल. एक नवीन कल्चर हे आपल्याला कसं आणता येईल या संदर्भातला प्रयत्न हा आमच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेला आहे. आणि मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये निश्चितपणे मिळेल. गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे. काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली. एक पेड बातमी झालेली आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे. या ठिकाणी यापूर्वी देखील मी स्पष्ट केलं की जे जे राज्याच्या हिताचं आहे ते सुरू करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरुवातीला मीही होतो, नंतर दादाही होते. त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथराव शिंदेची नाही आहे, ती आमची तिघांची देखील जबाबदारी आहे. आणि ज्या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला आढळल्या, प्रशासन आपणही चालवलंय, खालच्या स्तरावर गडबड होतात, त्या ठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिलेली आहे. पण मला तर आश्चर्य वाटतं, म्हणजे माझ्याकडे आता मी तुमचा वेळ घेत नाही, अनेक इन्सिडेन्सेस आहेत. विभागीय आयुक्तांनी आपल्या स्तरावर स्थगिती दिली तरी देवेंद्र फडणवीसांचा दणका. खात्याच्या मंत्र्याने स्वतःच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी स्थगिती दिली तरी देखील फडणवीसांनी शिंदेच्या खात्यामध्ये स्थगिती दिली. एक गोष्ट माध्यमांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो, दादांचं काय आहे की दादा थेट अटॅकच करतात ना, त्याच्यामुळे कोणी फार वाट्या जात नाही. त्यामुळे एक गोष्ट सांगतो, हे समन्वयानं चालणारं सरकार आहे. या सरकारमध्ये सगळे निर्णय आम्ही तिघही मिळून घेतो. आणि एक गोष्ट अजून सांगतो, बैठका होतात. आता काही बैठकांना दादा असतात, काहींना शिंदे साहेब असतात, काहींना दोघंही असतात, काहींना दोघांपैकी की असतो. जो आला नाही तो नाराज, बैठकीला आला नाही म्हणजे नाराज. मला असं वाटतं की क्वालिटीच्या बातम्या माध्यमांनाही सापडत नाही आहेत आणि विरोधकांनाही क्वालिटीची टीका करता येत नाही आहे, असं मला कुठेतरी तुमचे अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात या ठिकाणी सांगण्यात आलं की सोयाबीनची खरेदी झाली नाही. पहिल्यांदा तर मी या ठिकाणी आपल्या लक्षात आणून देतो
की एकूण सोयाबीनचा जो हमीभाव आहे तो 4,892 रुपये इतका घोषित करण्यात आला होता, जो मागील वर्षीपेक्षा 292 रुपये इतका जास्त होता. महाराष्ट्रामध्ये लागवडीखालील क्षेत्र हे 50 लाख हेक्टर होतं आणि या संदर्भात एकूण जी काही खरेदी आपण सुरू केली, नाफेडद्वारे 403, NCCF द्वारे 159, अशा 562 केंद्रावर आपण ही खरेदी जी आहे ती सुरू केली. आणि केवळ महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्या राज्यातल्या खरेदीला केंद्र सरकारने 2 वेळा एक्सटेन्शन दिलं. अजूनही आपण तिसरं मागितलेलं आहे, पण 2 वेळा एक्सटेन्शन दिलं आणि जवळपास आपण या ठिकाणी 11,21,385 मेट्रिक टन एवढी सोयाबीनची खरेदी केलेली आहे. ही खरेदी जी आहे ही अतिशय विक्रमी अशा प्रकारची खरेदी आहे. मग याच हंगामात इतर राज्यांच्या तुलनेत आपली खरेदी कशी आहे? तर आपण बघा, जी सोयाबीनचं सगळ्यात जास्त उत्पादन करणारं राज्य मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशमध्ये झालेली खरेदी ही 6,22,000 मेट्रिक टन आहे. कर्नाटकमध्ये फक्त 18,000 मेट्रिक टन आहे. तेलंगणामध्ये 83,000 मेट्रिक टन आहे. राजस्थानमध्ये 98,000 मेट्रिक टन आहे आणि गुजरातमध्ये 54,000 मेट्रिक टन आहे. आपली 11,21,386 मेट्रिक टन आहे. म्हणजे हे जे सगळी राज्य आहेत सोयाबीन उत्पादक, या सगळ्या राज्यांची एकत्रित खरेदी जर आपण हातामध्ये घेतली तर त्याही पेक्षा 2,44,335 मेट्रिक टन, म्हणजे यांच्या सगळ्यांच्या एकत्रित खरेदीपेक्षाही 128% जास्त खरेदी ही आपल्या महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी केलेली आहे. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आजपर्यंतचा खरेदीचा रेकॉर्ड हा आपण मोडलेला आहे. यापूर्वी सगळ्यात जास्त खरेदी आपण 16-17 साली केली होती. तो रेकॉर्ड आपण मोडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ही खरेदी जी आहे ही या ठिकाणी आपण केलेली आहे. अर्थात हे देखील खरं आहे की काही लोकांची खरेदी राहिली आहे. त्या संदर्भात आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे. पण खरं सांगायचं झालं तर यावेळेस अवस्था अशी झाली की ही खरेदी संपल्यानंतर तूर खरेदी सुरू करायची होती. एकही गोडाऊन बाकी नव्हतं. राज्यात गोडाऊनच शिल्लक नव्हतं. सगळे गोडाऊन सोयाबीनने भरले होते. शेवटी खासगी गोडाऊन आपण भाड्याने घेतले आणि त्यातनं तुरीची खरेदी आपण सुरू केली. कापसाच्या खरेदीच्या संदर्भात देखील या ठिकाणी आपण ती खरेदी जी आहे ती हमीभावाने सुरू केलेली आहे. या संदर्भात 124 खरेदी केंद्र आपण सुरू केलेले. 28/2/2025 अखेर एकूण 137 लाख क्विंटल हा FAQ प्रतीचा कापूस आपण खरेदी केलाय आणि 50,000 क्विंटलच्या वर ज्या ठिकाणी कापूस आहे अशा कुठल्याही ठिकाणी नवीन केंद्र देण्याची या ठिकाणी राज्य सरकारची तयारी आहे. त्यामुळे अधिकची केंद्र लागली तरी ती आपण देणार आहोत. हमीभावाने तूर खरेदी आपण सुरुवात केलेली आहे. जवळपास आपण बघितला तर यावेळेस हमीभाव चांगला दिलेला आहे. 7,550 इतका प्रति क्विंटल हमीभाव दिला, जो मागील वर्षीपेक्षा 550 रुपये जास्त आहे. आणि यामध्ये जवळपास लागवडी खालचं क्षेत्र 12.10 लाख हेक्टर आहे आणि 11 लाख टन आपलं उत्पादन आहे. आता या ठिकाणी जवळपास आपण जी खरेदी करतो आहोत त्याच्यामध्ये पहिलं टार्गेट आपलं 2,97,430 मेट्रिक टनाचं आहे, ज्याची नोंदणी झालेली आहे. आणि ही खरेदी जी आहे ती खरेदी आपली या ठिकाणी सुरू आहे. यासोबत एक तालुका एक बाजार समिती हा जो विषय या ठिकाणी आला तोही करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की शेतमालाच्या खरेदीमध्ये कुठेही राज्य सरकार मागे पडणार नाही, हा विश्वास या निमित्ताने मी देतो. खरं तर आपण राज्यामध्ये सिंचनाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम गेल्या काही वर्षांमध्ये केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की जवळपास 160 प्रकल्पांना आपण फेरप्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रकल्प वेगाने आपण पूर्ण करतो. पण हे सगळं करत असताना महाराष्ट्राला कायमचं दुष्काळमुक्त करण्याकरता एकीकडे जलसंधारणाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार 2
ही योजना आपण अंमलात आणली आणि त्यासोबत राज्यामध्ये अतिशय महत्वाकांक्षी असे नदीजोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आहेत. यामध्ये गोदावरी खोऱ्यातल्या वैनगंगा उपखोऱ्यातलं वाहून जाणारं 62.57 टीएमसी पाणी हे बुलढाणा जिल्ह्यातल्या नळगंगा उपखोऱ्यामध्ये वळवण्याच्या संदर्भातला जो आपला प्रकल्प आहे हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि आता वाशिमचं देखील अन्वेषण आम्ही चालू केलं आहे. या सगळ्या 7 जिल्ह्यांतल्या जवळपास 10 लाख एकर जमिनीला याचा फायदा होणार आहे. याच्यामध्ये 31 नवीन धरणं, 6 धरणांची उंची वाढ आणि 426 किलोमीटरचा कालवा म्हणजे 426 किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आहोत. आणि जवळपास याच्या 87,342 कोटी रुपयांना प्रकल्पाला मान्यता दिली आहे. सर्वेक्षण आणि अन्वेषण हे जे 2 भाग आहेत याच्यामध्ये 1232 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. सर्वेक्षणाचं 385 कोटी रुपयाच्या कामाला 13 जानेवारीला वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे. प्रकल्प अहवाल तयार होऊन प्रत्यक्ष काम सुरू व्हायला 2 वर्ष याला लागतील, टेंडर वगैरे सगळं करून, कारण खूप मोठं काम आहे. आणि त्यानंतर साधारणपणे 6 ते 8 वर्षामध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. आणि यामुळे संपूर्ण विदर्भाचं चित्र हे पूर्णपणे बदलेल आणि कुठेही दुष्काळ आपल्याला दिसणार नाही अशा पद्धतीचं हे काम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे. यासोबत आपण अजून जे काही कामं हातामध्ये घेतलेली आहेत त्यात एक महत्वाचं पश्चिम वाहिनी वैतरणा उल्हास उपखोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाडा प्रदेशातील गोदावरी खोऱ्यात वळवण्याकरता आपण एक त्या ठिकाणी काम हातात घेतलंय. या संदर्भात आपण 17/9/2019 शासन निर्णय घेतला होता आणि त्यानंतर जी काही समिती आपण गठीत केली होती त्या समितीच्या अहवालानुसार आपण उल्हास खोऱ्यातनं 34.80 टीएमसी, वैतरणा खोऱ्यातून 19.90 टीएमसी असं एकूण 54.70 टीएमसी पाणी हे वळवणार आहोत. त्या दृष्टीने आपण त्याचं संपूर्ण माझ्याकडे विवरण आहे, ते सगळं विवरण मी देणार नाही, पण साधारणपणे या 54 टीएमसी पाणी मराठवाड्यात वळवण्याकरता सविस्तर प्रकल्प अहवाल हा तयार करण्याकरता आपण निविदा काढलेली आहे 61 कोटी रुपयाची. आणि या प्रकल्पाचे फायदे काय आहेत तर जायकवाडीच्या धरणाच्या वरील बाजूस मंजूर पाणी वापर 115 टीएमसी आहे, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण 160 टीएमसीची धरणं बांधली आहेत आणि त्यामुळे या खोऱ्यामध्ये 45 टीएमसीची तूट तयार झाली आहे. आणि म्हणूनच मग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा, कुठेतरी नाशिक नगर आणि संभाजीनगर असे जे वाद निर्माण होतात या प्रकल्पामुळे हे वाद नेहमी करता बंद होणार आहेत. कारण 45 टीएमसीची तूट आहे आणि 54 टीएमसीचं नियोजन हे आपण या माध्यमातून करतोय. त्यामुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता या ठिकाणी आपल्याला पाणी उपलब्ध होईल. आणि जसं मी सांगितलं की आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर आणि जालना हे सगळं जे आपलं क्लस्टर आहे हे एक नवीन औद्योगिक क्लस्टर म्हणून या ठिकाणी तयार होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची मोठी आवश्यकता पडणार आहे. त्याला देखील या प्रकल्पातनं एक मोठा फायदा हा निश्चितपणे होईल. याच सोबत आपण दमणगंगा एकदरे गोदावरी हा प्रकल्प घेतलेला आहे. त्यासोबत दमणगंगा वैतरणा गोदावरी हा प्रकल्प घेतलेला आहे आणि पार गोदावरी याचा आपण हाही प्रकल्प आपण घेतलेला आहे. आणि त्यासोबत नार पार गिरणा या प्रकल्पाचा आपण टेंडर देखील काढलेलं आहे. आणि यातनंही मोठ्या प्रमाणात जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यातल्या म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण, देवळा, मालेगाव आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे. याचं देखील टेंडर आपण काढलेलं आहे. एवढंच नाही तर आता एक अभ्यास आपण करतो वॅपकॉसच्या माध्यमातून की कोयना धरणातनं जे वाहून जाणारं पाणी आहे ते लवादाच्या निर्णयाला धक्का न लावता
आपल्याला कोकणात कसं वापरता येईल या संदर्भातला एक अभ्यास या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. जून 25 पर्यंत व्यापकॉस्टच्या माध्यमातून या संदर्भात आपल्याला पूर्णपणे त्याची माहिती किंवा त्याचा जो प्रस्ताव आहे तो प्राप्त होणार आहे. दमणगंगा पिंजाळ देखील आहे आणि तापी मेगा रिचार्ज हा एक महत्वाचा प्रकल्प आहे. आतापर्यंत या प्रकल्पातली अडचण अशी होती की या प्रकल्पामध्ये मध्य प्रदेश सोबत करार करायचा होता आणि मध्य प्रदेशचं सरकार तयार नव्हतं. पण मला सांगताना आनंद वाटतो की मध्य प्रदेशच्या सरकारच्या कॅबिनेटने या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंतचा संपूर्ण खारपाण पट्टा आता या प्रकल्पामुळे लाभान्वित होणार आहे. अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे कारण तापी नदीमुळे या भागामध्ये जो एक एल्युअल फॉल्ट तयार झालेला आहे तो फॉल्ट असा आहे की सगळं पाणी शोषून घेतो. त्यामुळे त्या ठिकाणी कितीतरी टीएमसी पाणी शोषलं जातं. त्याचा उपयोग जर आपण केला आणि आम्ही स्वतः मागच्या काळात तिथे गेलो होतो, असं सरस्वती नदीसारखं ते आतून वाहत वाहत येतं आणि त्या ठिकाणी विहिरींमध्ये ते पाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ते पाणी उपलब्ध होणार आहे. या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्यामध्ये भोपाळमध्ये इंटरस्टेट बोर्डाची बैठक घेऊन दोन्ही राज्य याच्यावर स्वाक्षरी करतील आणि आपल्या खारपाण पट्ट्याचा सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी आपण सोडवू शकणार आहोत. ऊर्जा विभागाच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की आपण बळीराजा मोफत वीज योजना या ठिकाणी जाहीर केली आणि मोठ्या प्रमाणात 45 लक्ष कृषी पंप धारकांना मोफत वीज आपण त्या ठिकाणी पुरवतो आहोत. संपूर्ण आर्थिक वर्षाचा याचा खर्च जवळपास 14,000 कोटी रुपये आहे. मी माननीय वित्तमंत्र्यांचे आभार मानेन की माननीय वित्तमंत्र्यांनी या योजनेमध्ये कुठलीही कपात केली नाही, सुचवली नाही आणि त्याला जे पैसे लागले ते पैसे दिल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज ही प्राप्त होते. पण त्यासोबत एक महत्वाचा प्रकल्प जो देशाकरता पथदर्शी प्रकल्प ठरलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री कृषी वाहिनी हा जो प्रकल्प आपण हातामध्ये घेतलाय. या प्रकल्पामध्ये आपल्याकडे जे आपण फीडर सेपरेशन केलेलं आहे आणि कृषीचे फीडर आपण वेगळे केलेले आहेत, एकूण कृषीला 16,000 मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते. देशामध्ये कृषी करता सर्वाधिक वीज देणारं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे आणि ही 16,000 मेगावॅट वीज जी आपण देतो आपल्याला कल्पना आहे की त्याची लँडेड कॉस्ट 8 रुपये प्रति युनिट आहे. 8 रुपये प्रति युनिट आणि आपण शेतकऱ्यांकडून जेव्हा घेत होतो तेव्हाही 1 रुपया 25 पैसे घेत होतो आणि 1 रुपया 50 पैसे घेत होतो. म्हणजे साधारणपणे 6.5 रुपयाची सबसिडी आपण देत होतो. या सबसिडीमध्ये अर्धी सबसिडी ही बजेटमधून जायची, अर्धी सबसिडी आपण उद्योगावर त्या ठिकाणी लागली होती. त्यामुळे उद्योगाचे विजेचे दर देखील हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढले होते. आपण हा निर्णय घेतला की डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं आपली जी फीडर आहेत त्या फीडरचं सोलरायझेशन जर आपण केलं तर ट्रान्समिशनचे लॉसेस होणार नाही, प्रत्येकाला पंप बदला असं सांगावं लागणार नाही आणि म्हणून हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हातामध्ये घेतला. मला सांगताना आनंद वाटतो पूर्ण 16,000 मेगावॅटचं काम सुरू झालेलं आहे. जवळपास 2,000 मेगावॅटचं काम पूर्ण झालेलं आहे आणि 2026च्या डिसेंबर पर्यंत पूर्ण वीज जी आपण शेतकऱ्यांना देतो ही 100% वीज सोलारच्या माध्यमातून जाईल अशा प्रकारचं नियोजन आपण केलं. आता याचा दुसरा फायदा काय आहे, जी वीज आपल्याला 8 रुपयाला पडायची ती वीज फक्त 3 रुपयाला आपल्याला पडते. म्हणजे युनिट मागे 5 रुपये आपण याच्यामध्ये वाचवतो आहोत. त्यामुळे पुढच्या काळात 2027 पासून दादा आपण जी सबसिडी आम्हाला देताय त्या सबसिडीची म्हणजे तशी आवश्यकता पडेल पण ती सबसिडी जी आहे ती कारण जेवढे पैसे सबसिडीतनं मिळत आहेत तेवढी विजेची खरेदीची कॉस्टच आपली कमी होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारची ही योजना आपण कार्यान्वित केली आणि अतिशय रेकॉर्ड टाइम मध्ये या ठिकाणी केली. गतिशक्ती पोर्टलचा उपयोग करून आपण 9 महिन्यामध्ये सगळ्या विकासकांना जागा उपलब्ध करून दिल्या. काहींना खासगी घ्याव्या लागल्या
तिथे आपल्याला माहिती आहे आपण नवीन मॉडेल आणलं होतं की शेतकऱ्याच्या जमिनी या किरायाने घेता येतील, त्या त्यांनी किरायाने घेतल्या आणि म्हणून जवळपास हे काम अतिशय वेगानं चाललेलं आहे. आणि साधारणपणे आपण जर या ठिकाणी बघितलं तर यातनं सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याला 365 दिवस दिवसा वीज मिळणार आहे, कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही. आणि जवळपास याच्यामध्ये शासनाच्या सबसिडीची 5,500 कोटी रुपयाची बचत होणार आहे आणि एकूण वीज खरेदी खर्चामध्ये 10,000 कोटी रुपयाची बचत या माध्यमातून होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कार्बन उत्सर्जनामध्ये 25% कपात ही एकट्या या योजनेमुळे, म्हणजे जो ऊर्जा विभाग जे कार्बन उत्सर्जन करतं एकट्या या योजनेमुळे त्यात 25% पंकजाताई बसलेले आहेत म्हणून त्यांना सांगतो त्यांच्या विभागाला की आम्ही तुमच्या मॅन्डेटमध्ये बसतो आहोत आणि आम्ही 25% या ठिकाणी कपात करतो आहोत. यासोबत विकसित भारत याच्या अंतर्गत आपण एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि आपण असं ठरवलं की 2030 सालापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण जी काही ऊर्जा वापरतो त्यातली किमान 50% ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून आली पाहिजे. आज ती मागच्या वर्षीपर्यंत केवळ 13% होती, पुढच्या वर्षी ती 25% होईल. मला सांगताना आनंद वाटतो हाती घेतलेले प्रकल्प किंवा सुरू झालेले प्रकल्प जे 2030 सालापर्यंत पूर्ण होणार आहेत त्या प्रकल्पात ते पूर्ण झाल्यानंतर 2030 साली महाराष्ट्रामध्ये 52% वीज ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून या ठिकाणी निर्मित होईल. आणि जे काही उद्दिष्ट प्रधानमंत्री मोदीजींनी ठरवलेलं आहे ते पूर्ण करणारं राज्य आपला महाराष्ट्र या ठिकाणी ठरेल. आपण रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केलेला आहे, एनर्जी ट्रान्झिशन प्लॅन आपण तयार केलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण जर विचार केला तर केवळ आपल्याला आकडा सांगतो की 1947 पासनं तर सन 2022 पर्यंत 75 वर्षात आपली कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी म्हणजे जे पीपी आहेत, करारित क्षमता आहे, ही 36,000 मेगावॅट होती. मात्र गेल्या 2 वर्षामध्येच केवळ 2 वर्षामध्ये आपण जे करार केलेले आहेत ते 45,000 मेगावॅटचे केलेले आहेत, 45,000 मेगावॅटचे. आणि यातले 36,000 मेगावॅटचे हरित ऊर्जेचे आहेत. आणि या माध्यमातनं आपली जी काही क्षमता आहे ही 2030 पर्यंत 36,000 मेगावॅट वरनं 81,000 मेगावॅट पर्यंत आपण नेतो आहोत. आपल्याला जर $1 ट्रिलियन इकॉनॉमी करावी लागेल तर सर्वात जास्त आपल्याला विजेची गरज पडणार आहे. आज आपण महाराष्ट्राला डेटा सेंटर कॅपिटल केलाय. देशाच्या डेटा सेंटरची जवळपास 65% कॅपॅसिटी महाराष्ट्रात तयार झालेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आता डेटानी जी ऑइलची कॉस्ट होती त्याला सरपास केलाय. म्हणजे आता सगळ्यात श्रीमंत ज्यांच्याकडे तेल आहे ते नाही आहेत, आता सगळ्यात श्रीमंत ज्यांच्याकडे डेटा आहे ते झालेले आहेत. आणि ही जी इकोसिस्टीम आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, डेटा सेंटर याचं रॉ मटेरियल काय आहे, याचं रॉ मटेरियल वीज आहे. आणि म्हणून त्यांना हरित वीज आपल्याला देता आली पाहिजे. आणि यातनं डेटा सेंटरच्या रिव्होल्युशनमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असला पाहिजे या दृष्टीनं आपण या ठिकाणी प्रयत्न केलाय. आणि पुढच्या 5 वर्षाकरता आपण जे 45,000 मेगावॅटचे ऊर्जेचे करार केलेले आहेत, मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या 2 वर्षातले करार हे वीज खरेदी करार आतापर्यंतच्या सर्वात कमी दरामध्ये आपण केलेले आहेत, सर्वात कमी दरामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे आपले दर आता देशाकरता बेंचमार्क दर झाले आहेत. आणि यातून कृषी आणि सौर ऊर्जीकरणाचे 16,000 मेगावॅट 3.7 रुपये प्रति युनिट, 11,450 मेगावॅटचे युटिलिटी स्तराचे मोठे सौर प्रकल्प 2.70 रुपये प्रति युनिट, 4,300 मेगावॅटचे सौर आणि पवन हायब्रिड 3.60 रुपये प्रति युनिट, 28,000 मेगावॅटचे पंप स्टोरेजचे प्रकल्प 3.20 रुपये प्रति युनिट आणि 1,500 मेगावॅटचे बॅटरी स्टोरेजचे प्रकल्प ज्यामध्ये आपल्याला 2.19 अशी याची किंमत येते आहे. आणि नाही 4.60 एवढी याची किंमत येते आहे.
यामुळे एकूणच वीज खरेदीचा जो दर आहे हा दर आता आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी केलेला आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आपण या ठिकाणी सुरू केली आणि आपला परफॉर्मन्स यातला का चांगला आहे असं मी सांगू इच्छितो की 8 वर्षामध्ये सौर पंपाची योजना सुरू झाल्यानंतर 8 वर्षामध्ये राज्यात 1,84,000 पंप स्थापित करण्यात आले. मात्र मागच्या एका वर्षामध्ये 2.25 लाख पंप हे सौर कृषी पंप आपण स्थापित केलेले आहेत. आता आपला दर प्रति दिवशी 1,000 पंप आपण लावतो. आपल्याला हा दर 1,500 पर्यंत न्यायचा आहे आणि आपण शेतकऱ्यांना चॉईस दिलेला आहे. मोठ्या प्रमाणात आपण एजन्सीज एमपॅनल केलेल्या आहेत आणि त्यातनं आपण हे करतो. आणि नुसत्या या 2,75,000 सौर कृषी पंपामुळे मागच्या एका वर्षामध्ये 14 लाख एकर जमिनीला सिंचन क्षमता प्राप्त झालेली आहे. हे देखील मला लक्षात आणून द्यायचं आहे. एक अत्यंत केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त वीज योजना. ही अत्यंत महत्वाची योजना आहे. देशामध्ये यातही आपण पहिल्या क्रमांकावर आहे. या योजनेमध्ये जे आपले 300 युनिट पर्यंतचे जे ग्राहक आहेत या ग्राहकांना या योजनेच्या माध्यमातून रूफटॉप सोलर करता येतं आणि अतिरिक्त वीज झाली तर ती आपण विकत घेतो. त्यांना पाहिजे तेवढी वीज ते वापरू शकतात. अशा प्रकारची योजना आहे. त्यामुळे त्यांना विजेचं बिल येत नाही. याच्यामध्ये आतापर्यंत 1,30,000 घरगुती ग्राहकांनी या ठिकाणी रूफटॉप सोलर हे प्रस्थापित केलाय. त्यांना 1,000 कोटीपेक्षा जास्त सबसिडी आपण दिलेली आहे. आणि आता आपण हा निर्णय केलाय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जी नवीन 20 लाख घरं आपण घेतो आहोत या प्रत्येकाला योजनेतच आपण सोलार देणार आहोत. त्यामुळे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही ग्राहकाला त्या ठिकाणी विजेचं बिलच येणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था ही आपण केलेली आहे. आता केंद्र शासनाच्या धर्तीवर एक नवीन योजना आम्ही तयार करायला घेतलेली आहे. या योजनेमध्ये आपल्याकडे आपले एकूण जे घरगुती ग्राहक आहेत या घरगुती ग्राहकांच्या 70% ग्राहक हे 0 ते 100 युनिट इतकी वीज वापरतात. या 70% ग्राहकांकरता पंतप्रधान सूर्यघर मुफ्त वीज योजनेच्या धर्तीवर राज्याची योजना आम्ही तयार करतो की ज्या योजनेमुळे हे 70% ग्राहक त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या घरावर सोलर लावू शकतील. आणि हे 70% ग्राहक म्हणजे जवळपास 1.5 कोटी ग्राहक हे विजेच्या बिलापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतील. पूर्णपणे मुक्त होऊ शकतील. या संदर्भात योजना अजून जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्या संदर्भात माननीय अर्थमंत्र्यांशी देखील आमची चर्चा चाललेली आहे. पण फार सपोर्ट आम्हाला बजेटरी घ्यावा लागणार नाही. त्याला आम्ही ज्या प्रकारे स्ट्रक्चर करतो आहोत त्यातनं अतिशय चांगली अशा प्रकारची योजना आपण करतो. एक अजून महत्वाची गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे ती म्हणजे मल्टी इयर टॅरिफ पिटिशन बहुवार्षिक वीज दर निर्धारण याचिका. आपल्याला कल्पना आहे की MERC झाल्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये पहिल्यांदा 2 वर्षाचं मग 3 वर्षाचं आता MERCने 5 वर्षाचं टेरिफ प्लॅन आपल्याला द्यावा लागतो आणि ते 5 वर्षाचा टेरिफ प्लॅन आपला अप्रूव्ह करून देतात. म्हणजे कुठल्या ग्राहकाकडनं किती पैसे आपण वसूल करणार आणि हा जो 5 वर्षाचा प्लॅन असतो त्यानुसारच पुढची 5 वर्ष आपल्याला विजेचे दर ठरले जातात. ते जे दर ठरवतील तर ऑटोमॅटिक लागू होतात. आपल्या कंपन्यांना ते लागू करावे लागतात. आजपर्यंत जर आपण बघितला तर आपला जो दरवर्षी विजेचा रेट वाढतो दरवर्षी तो 9% वाढतो. म्हणजे कुठे कोळशात वाढ झाली याच्यात वाढ झाली. आपण जर गेल्या 20 वर्षाचा विजेचा दरांचा आढावा घेतला तर कुठलंही सरकार असो दरवर्षी 9% किमान आपले विजेचे दर हे या ठिकाणी वाढत असतात. आणि यावेळेस आपण जो रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे येत्या 5 वर्षामध्ये 1,13,000 कोटी रुपयाची बचत होणार आहे. 1,13,000 कोटी रुपयाची बचत. आणि म्हणून पहिल्यांदा आमच्या वीज वितरण कंपनीने 5 वर्षाचा जो टेरिफ प्लॅन दिलेला आहे
त्याच्यामध्ये आपण विजेचे भाव कमी करतोय. दरवर्षी 9% वाढणारे भाव हे कमी होत जाणार आहेत. आणि तुम्ही जर 9%च्या वाढीनं 5 वर्षाचं जी काही वाढ अपेक्षित होती आणि ऍक्च्युअल 2030 साली आपण जे काही वसूल करणार आहोत यातला फरक पाहिला तर अनेक कॅटेगरीमध्ये तो 10-10 रुपयांनी कमी आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की यामध्ये हे जे 70% ग्राहक मी सांगितले, जे 0 ते 100 युनिट वाले आहेत, यांच्या जे काही यांच्याकडनं आपण दर घेतोय ते वाढवायच्या ऐवजी आपण या 5 वर्षामध्ये 24% कमी करतोय. म्हणजे जोपर्यंत ते रूफटॉपवर येतील, पण आज तर त्यांना बिल द्यायचं आहे, ते 24% कमी करतो. त्यानंतर आपण 100 ते 300 युनिट हा देखील एक खूप मोठा या ठिकाणी घटक आहे. 100 ते 300 युनिटच्या ग्राहकांना 17% आपण घट करतोय. आणि एकूण जर आपण विचार केला तर 95% घरगुती ग्राहकांना वीज दरामध्ये या मल्टी इयर टॅरिफ पिटिशन मध्ये दिलासा मिळणार आहे. त्यांचे विजेचे दर हे आपण या ठिकाणी कमी करतो. आणि यासोबत एक नवीन योजना आपण आणतो आहोत. घरगुती ग्राहकांनी स्मार्ट मीटर लावायचं, प्रीपेड नाही, प्रीपेडवर बंदी टाकली. स्मार्ट मीटर लावायचं आणि त्यांनी स्मार्ट मीटर लावलं तर त्यांना पुढच्या 5 वर्षामध्ये दिवसा जी वीज वापरतील त्याच्यामध्ये 10% रिबेट आम्ही देणार आहोत. 10% रिबेट दिवसा वापरलेल्या विजेमध्ये. मला असं वाटतं की यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा क्षेत्रामध्ये आपण परिवर्तन करतो. सांगितलं नाही, अधिकृतपणे घोषित केलं होतं त्याप्रमाणे काढली. आता सगळ्यांना सांगितलं ओनली पोस्टपेड. कोणी मागितलं तर प्रीपेड, म्हणजे ऑन डिमांड, बट नो कंपल्शन. मला हे सांगताना आनंद वाटतो की मागील 2 वर्षामध्ये आपल्या या सगळ्या सौर ऊर्जीकरण, एनर्जी ट्रान्झिशन प्लॅन, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या ऊर्जा विभागाला 21 अवॉर्ड मिळालेले आहेत. 21 अवॉर्ड्स. आणि हे सगळे अवॉर्ड केंद्र सरकारचे, देशातल्या बेस्ट इन्स्टिट्यूशन्सचे जे काही अवॉर्ड असतात, याची पूर्ण यादी माझ्याकडे आहे, ती मी आपल्याला देऊन देईल किंवा पटलावर ठेवायचा प्रयत्न करेन. मग याच्यामध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स असेल, ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन असेल, इंडिया स्मार्ट ग्रीड फोरम असेल, PSU अवॉर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल, त्यानंतर IPAI अवॉर्ड असेल, स्कॉच अवॉर्ड जो सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो तो अवॉर्ड आहे. त्यानंतर स्कॉचचे 2-3 अवॉर्ड आहेत आपल्याला. वेस्टेक अवॉर्ड आहे. त्यानंतर असे अनेक अवॉर्ड आहेत. आता नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन अवॉर्ड आहे. हे सगळे अवॉर्ड 21 अवॉर्ड आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत. याचा अर्थ मी असं म्हणणार नाही की सगळ्या गोष्टी नीट झालेल्या आहेत, अजून खूप गोष्टी करण्याच्या आहेत. कारण आपले लिगसी इश्यूज या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. जवळपास आपण शेतकऱ्यांकडनं वीज बिल वसूल न केल्यामुळे, मागच्या काळात वीज बिल वसूल करत नव्हतं आणि सरकारही त्याला पैसे देत नव्हते, त्यामुळे या आपल्या कंपनीवर नुसत्या त्या वीज बिल वसुलीमुळे 75,000 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी कर्ज आहे शेतकऱ्यांचं. 75,000. पण ते हळूहळू आपण नीट करू. आपला प्रयत्न आहे. आणि या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आम्ही माननीय वित्तमंत्र्यांची चर्चा करणार आहे. सरकारने थोडा सपोर्ट केला तर देशामध्ये पहिली कंपनी आपली असेल जी स्टॉक मार्केटमध्ये आपण लिस्टिंग करू आणि तिथनं आपण पैसे उभे करू. हा आपला प्रयत्न आहे. त्या दिशेने आपलं काम चाललेलं आहे. या निमित्ताने एक विषय डावोसचा देखील या ठिकाणी आला. हो, व्हॅल्युएशन चालू केलंय ऑलरेडी. आता जयंतरावने देखील, आता जयंतराव तू यस, प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही जयंतराव तुमचा प्रॉब्लेम, तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता. योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात. हा, तुम्ही दादांचं ऐकत नाही, तुमचा प्रॉब्लेम आहे, आणि माझंही ऐकत नाही प्रॉब्लेम आहे.
आता जयंतराव सारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये. आमचे रोहित दादा वगैरे ठीक आहेत, त्यांनी केली तरी चालू शकतं. ते तुलनेनं तरुण आहेत, म्हणजे ते काही अनभिज्ञात असं नाही, तुलनेनं तरुण आहेत. त्याच्यामुळे तरुण माणसांनी केलं, वरुणनी केलं, चालू शकतं. पण तुम्ही तरी नाही. म्हणून आपले सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट काय म्हणतात, साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे, साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे, असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे. आणि म्हणून आपण 15,70,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार त्या ठिकाणी केले. यातल्या 45 करारांमध्ये आताच सिरियस प्रोग्रेस आपला झालेला आहे. आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की संरक्षण, पेट्रोकेमिकल, पॉलिएस्टर, नवीनीकरण ऊर्जा, बायो एनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्र विकास, रिटेल, डेटा सेंटर, टेलिकम्युनिकेशन, स्टील, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम आयन बॅटरीज, सोलर वेफर, सेल मॉड्यूल्स, आदर आतिथ्य, रिअल इस्टेट, पोलाद, डेटा सेंटर, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे करार आपण या ठिकाणी केले आहेत. यापैकी उद्योग विभागाने 11,71,000 कोटीचे करार केले आहेत. MMRDAने 3.44 लाख कोटीचे केले आहेत, तर सिडकोने 55,200 कोटी रुपयाचे केलेले आहेत. आणि मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की राज्याच्या, देशाच्या इतर राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातलं अंतर काय आहे. तर आपलं अंतर हे आहे की देशामध्ये झालेला कराराचं गुंतवणुकीत रूपांतरण होणं याचा दर हा 35 ते 45% आहे. पण आपण जर गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात तो दर बघितला तर तो 80% 91% आहे. म्हणजे आता आपण म्हणालात की आता गेल्या 3 वर्षात एवढे करार झाले, इतके रोजगार तयार होणार होते, ते रोजगार कुठे आहेत. प्रश्न आपला बरोबर आहे. पण आपल्याला देखील हे माहिती आहे की एक इंडस्ट्री करार केल्यानंतर प्रोडक्शन सुरू करून फुल कॅपॅसिटीने चालायला 5 ते 7 वर्ष लागतात. त्यामुळे आज करार केला की उद्या असं नाही आहे. पण या संदर्भात मला सांगितलं पाहिजे की आपण जे 2016 आणि 2018 मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र जे घेतलं होतं किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र, त्याच्या करारांचा आपण विचार केला तर फुल फ्लेज 80% करार फुल फ्लेज सुरू झालेले आहेत. काही अजूनही अडलेले आहेत, पण 80% करार याच्यामध्ये ते प्रोडक्शन लेवलवर आहेत. आणि आताही जे आपण केले 2023 मध्ये आमचे शिंदे साहेब गेले होते, त्यातल्या 19 पैकी 18 करार कार्यान्वित झाले, एकाने मात्र बॅकआउट केलेला आहे. 2024 मध्ये 24 पैकी 24 हे करार कार्यान्वित झाले आहेत. 2025च्या 54 पैकी 54ही जे काही करारधारक आहेत यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर हे काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की हे केवळ करार नाही आहेत. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, काही लोकांनी असं म्हटलं की मग डावोसला जाऊनच करार का केले. कोणीतरी म्हणालं की हे तर आपला डब्बा घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवले वगैरे, अनेक टीका करण्यात आली. आता टीका करणाऱ्यांनी मला हे सांगावं, 2022ला डावोसला कोण गेलं होतं, कोण गेलं होतं. जानेवारी 2022 आदित्यजी गेले होते ना. ते ठीक आहे, त्याच्यावर आता तिथे आदित्यजी गेले होते, आदित्य ठाकरेजी गेले होते. जानेवारीत असतं ना, आमचं जुलैमध्ये आलं, जूनमध्ये आलं आमचं 22ला. आता तिथे 80,000 कोटी रुपयाचे करार हे त्या ठिकाणी केले. कोणाशी केले आहेत. टाटा लॉयर फार्मा भारतीय कंपनी, इंडोरमा भारतीय कंपनी, स्केलार ग्रुप भारतीय कंपनी, टाटा रिअल्टी भारतीय कंपनी, GR कृष्णा फेरोअलॉयज भारतीय कंपनी, त्याच्यानंतर काय व्हॅलियंट ग्लास प्रायव्हेट लिमिटेड ही भारतीय कंपनी, त्याच्यानंतर सोनल इटेबल भारतीय कंपनी, इंडोकाउंट भारतीय कंपनी, क्लोरोशाइन भारतीय कंपनी, PG भारतीय कंपनी, कार्निवाल इंडस्ट्री भारतीय कंपनी, गोयल प्रोटीन्स भारतीय कंपनी. ठीक आहे, सगळ्या यादीच तुम्हाला देतो. नाही पण दुर्दैवाने
त्यानंतर बॅकआउट झाल्या. आणि याकरता बॅकआउट झाल्या की जे चायनामध्ये प्रॉब्लेम तयार झाले होते त्या प्रॉब्लेममुळे त्यांनी त्यातनं बॅकआउट केलं. पण आपण पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू, काही अडचण नाही आहे. तर या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की पहिल्यांदा आपण दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की या ज्या भारतीय कंपन्या पण आहे या कंपन्या जवळपास 99% कंपन्या या FDI आणि FIIच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला उद्योग तयार करतात. हा सगळा परदेशी पैसा आहे. आपल्या बँकातला पैसा कमी आहे. ह्या सगळ्या कंपन्यांचं जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर त्यांचा FDI आणि FII कंपोनंट हा मेजर कंपोनंट आहे. आणि म्हणून डावोस काय आहे तर डावोस जगभरातल्या फायनान्स, इंडस्ट्री, बिझनेस यांची पंचायत आहे. ज्या ठिकाणी याच्यावर चर्चा होते, याचे करार होतात, याच्यावर पुढची दिशा ठरते. आणि म्हणून डावोसच्या निमित्ताने जगभरातल्या ज्या फायनान्स कंपनी असतात किंवा जे फायनान्सर्स असतात हे लोक त्याला लागून आपल्या बोर्डाच्या मीटिंग ठेवतात. तिथे त्यांचे प्रमुख असतात. साहजिक या इंडियन कंपन्यांची देखील इच्छा असते की जे आमचे फॉरेन पार्टनर आहेत ते डावोसला उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत तिथे करार करा, ते उपलब्ध राहतील आमच्यासोबत. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, सगळ्यात महत्वाचं हे आहे, यू हॅव टू मेक अ स्टेटमेंट. डावोसला जेव्हा एखादं राज्य 16 लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आणतं त्याचा डंका जगात राहतो, जगात. आज तुम्ही बघा जेवढे डावोसला होते त्यांना तुम्ही विचारा, 6 राज्य होते डावोसमध्ये. बाकी राज्यांनी प्रयत्न केला, कोणाचा 1 लाख झाला, कोणाचा 1.25 लाख झाला, आपला 16 लाख झाला. अक्षरशः महाराष्ट्राच्या पॅव्हिलियन बाहेर आमचे, कारण 63 करार आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे केले, 53 करार अक्षरशः रांग लावून, म्हणजे हा शब्द योग्य नाही आहे पण जागा कमी पडत होती तर बाहेर उभे होते, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती. आणि फक्त महाराष्ट्राची चर्चा ही डावोसमध्ये होती. मला असं वाटतं की याकडे संकुचित बुद्धीनं न पाहता एका व्यापक बुद्धीनं पाहिलं पाहिजे. कारण काय असतं शेवटी, तुम्ही चांगली सूचना केली, रोहित पवारांनी चांगली सूचना केली. मॅग्नेटिक महाराष्ट्र घ्या, त्यातनं त्यांचा विश्वास या ठिकाणी दिसतोय. नक्की घेऊ आपण, ते काही प्रश्नच नाही. आणि आता या निमित्ताने मला हे देखील सांगायचं आहे, कारण मी विनम्रपणे आपल्या सर्वांना विनंती करतो की अलीकडच्या काळामध्ये गुजरात जे राज्य आहे ना, या राज्याला ऍडव्हर्टिजमेंट करण्याची गरजच राहिलेली नाही. कारण आमच्या महाराष्ट्रातलेच नेते रोज सांगतात गुजरात आघाडीवर, गुजरात आघाडीवर, गुजरात आघाडीवर, गुजरात आघाडीवर. म्हणजे इतके चांगले अँबॅसेडर गुजरात राज्याला आमच्या महाराष्ट्रात मिळाल्यानंतर त्यांनी विज्ञापनावर का बरं खर्च करावा. पण प्राईम मिनिस्टर साहेब, असा प्राईम मिनिस्टरचा असा कुठलाही अहवाल नसतो, तो त्या राज्याचा अहवाल असेल. म्हणून आता आकडेवारी घेऊन आलो. पाठवा पाठवा, त्यांनाही सांगू आम्ही नंबर 1 आहोत म्हणून. आकडेवारी आहे, कारण त्यांनी दिलेली आकडेवारी आपल्यासमोर. आता मी आपल्यासमोर थेट परकीय गुंतवणुकीची आकडेवारी पुन्हा एकदा ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण 3rd क्वार्टरचे रिझल्ट परवाच आलेले आहेत आणि आपल्याला, मला सांगताना आनंद वाटतो की पहिल्या 9 महिन्यामध्येच आपल्याला 1,39,434 कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक मिळालेली. आणि परकीय गुंतवणूक ही येते की नाही असं काही लोक प्रश्न विचारतात, म्हणून सांगतो इतर गुंतवणुकीमध्ये आणि या गुंतवणुकीत फरक असा असतो की RBI याचे आकडे घोषित करतं ज्या दिवशी पैसे येतात, ज्या दिवशी ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट होतं त्यावेळी हे आकडे घोषित होतात. आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो की आपण आपलाच रेकॉर्ड तोडलाय. यापूर्वीचा 2016-17चा आपला रेकॉर्ड जो होता की ज्यामध्ये आपल्याला 1,31,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली होती, तो रेकॉर्ड म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात तो रेकॉर्ड होता, तो आता आपण तोडलेला आहे. 1,39,000 आणि अजून 4th क्वार्टरचे रिझल्ट यायचे आहे. म्हणजे 9 महिन्यामध्येच आपण एवढी गुंतवणूक यामध्ये मिळवलेली आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की गुजरातनी जी गुंतवणूक मिळवलेली आहे, गुजरातनी त्याच्या 3 पट
3 टाइम्स गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आहे, 3 पट. आणि गुजरात, कर्नाटक, दिल्ली अशा 2-3 राज्यांची गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्राची गुंतवणूक जास्त आहे. एवढी गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रात येते. त्यामुळे तुम्ही टीका करताना अशी टीका करा की तुम्ही उद्योगाला नीट वागवत नाही, अजून चांगलं वागवा, अजून उद्योगाला 4 गोष्टी द्या. पण रोज उठून गुजरातची तारीफ करायची कुठेतरी बंद करा. आपल्या राज्याचा ज्या अचीवमेंट्स आहेत त्याचा अभिमान, त्याचा स्वाभिमान हा आपल्यामध्येही मला दिसला पाहिजे, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. आता काही मुद्दे देखील उपस्थित झाले. HSRP नंबर प्लेट याचा एक नरेटिव्ह या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आला की देशात सर्वात महाग आपले या ठिकाणी आहे. खरं म्हणजे या संदर्भात आपल्यालाही कल्पना आहे की सुप्रीम कोर्टाचे आदेश होते, त्या आदेशाप्रमाणे आपल्याला खरं म्हणजे यापूर्वीच हे करायचं होतं. शेवटी कंटेम्प्ट झाला, कंटेम्प्ट नंतर आपण हे केलं. यामध्ये एक हाय पॉवर कमिटी आपण तयार केली होती माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली. त्यामध्ये काही सचिव होते, त्यांनी मिळून जे काही रेट्स आले होते ते निगोशिएट करून इतर राज्यांच्या रेट्सशी तुलना करून त्या संदर्भात ते रेट्स फायनल केलेले आहेत. आणि या संदर्भात जर आपण बघितलं तर काही राज्यांनी फिटमेंट चार्जेस आणि प्लेट चार्जेस हे वेगळे दाखवले. महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळे एकत्रित केलेलं आहे. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर दुचाकीसाठी जे काही दर आले आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते 420 पासून 480 पर्यंत आहे. महाराष्ट्रामध्ये 450 आहे. 3 चाकीसाठी 450 ते 550 आहे, महाराष्ट्रात 500 आहे. 4 चाकीसाठी या ठिकाणी 800 रुपये आहे, आपले 745 आहे. जड वाहनांकरता 690 ते 800 आहे, आपले 745 आहे. मी मुद्दाम काही राज्यांच्या रसीद घेऊन आलो आहे. म्हणजे नाही, त्याची पण मागून देतो. हो साहेब, हे आता तुम्हाला मी जे भाव आणलेले आहेत हे सगळे रिसिप्ट घेऊन आलो आहे. म्हणजे जे आपल्याकडे इन्क्लूड आहे त्याचे इन्क्लुडिंग रिसिप्ट आहे. ते गुजरातचे आपल्याला देतो, आकडे काळजी करू नका. चला, काहीतरी गुजरातचं आवडलं तुम्हाला, आनंदाची गोष्ट आहे. आता समजा आपण गोव्याचा विचार केला तर या ठिकाणी त्यांनी काय केलंय, मूळ किंमत 315 रुपये, फिटमेंट किंमत 100 रुपये, कन्व्हेन्स फी 50 रुपये, जीएसटी 83 रुपये. असं जर केलं तर त्यांची किंमत होते 548 रुपये. चंदीगडची देखील किंमत होते, मूळ किंमत 315 रुपये, त्यांची जवळपास 549 रुपये होते. आणि महाराष्ट्राची किंमत ही एकूण किंमत जर आपण बघितली तर 531 रुपये होते. त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आणि मग मध्ये एका वाहिनीने स्टिंग ऑपरेशन दाखवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 1200 ते 1300 रुपये किंमत घेतली जाते आहे अशा प्रकारचं दाखवलं. त्याच्यावर छापा पडल्यानंतर तो अधिकृत एजंट देखील नव्हता, HSRPचा डीलर देखील नव्हता, जुनी नंबर प्लेट विकणारा व्यक्ती होता. त्यानंतर आम्ही त्या वाहिनीला विनंती केली, 4 वेळा विनंती केली की हे बघा आता सत्य समोर आलेलं आहे, हे सत्य दाखवा. नाही दाखवलं. अजूनही तुमच्याच कंट्रोलमध्ये आहेत ना ते. त्यामुळे नक्कीच पडताळून पाहू, जरूर पाहू. माझं तर मत आहे की गुजरातच का, कुठल्याही राज्याने चांगलं केलं असेल त्याला चांगलं म्हणायचं आणि ते आपण अंगीकारायचं. त्यात आपल्याला वाईट का वाटायचं. आपण पाकिस्तानचं थोडी पाहतोय की आपल्याच देशातले राज्य आहेत. अध्यक्ष महोदय, मेट्रोच्या संदर्भात काही मुद्दे समोर आले होते. त्यातला एक मुद्दा होता की मेट्रो 5चं काम रखडल्याच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी समोर आलेला होता. त्या संदर्भात मला सांगितलं पाहिजे की मेट्रो 5चे
जे 2 टप्पे होते त्यातला एक ठाणे ते भिवंडी होता आणि एक भिवंडी ते कल्याण होता. आता ठाणे ते भिवंडी असा जो काही या ठिकाणी टप्पा होता तो टप्पा जवळपास 80% त्याचं भौतिक काम आपण पूर्ण केलेलं आहे. पण भिवंडी कल्याणच्या दरम्यान जो टप्पा होता त्याच्यामध्ये 5 किलोमीटरचा एक टप्पा असा आहे की ज्या टप्प्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुनर्वसन आहे आणि म्हणून त्या सगळ्या पुनर्वसनाचा विचार करता आता आपण त्या ठिकाणी इरादा आपला बदललेला आहे आणि अंडरग्राऊंड जाण्याचा निर्णय केलेला आहे, ज्याच्यामुळे तिथे पुनर्वसन करावं लागणार आहे आणि भिवंडीकरांना मेट्रो मिळेल. त्या संदर्भात TCL ला आपण अपॉइंट केलेला आहे. त्यांचा प्रकल्प अहवाल आला की त्याही संदर्भातलं काम जे आहे हे काम आपण निश्चितपणे अत्यंत वेगाने सुरू करू आणि मला असं वाटतं की हे जे काम भिवंडीपर्यंत किंवा भिवंडीपासून कल्याणपर्यंत मेट्रो नेण्याचं हे वेगाने सुरू होईल. मला सांगताना आनंद वाटतो की 2014 ते 2019 आपण जवळपास 10 मेट्रो लाईन्सला त्या ठिकाणी मान्यता दिली आणि आज त्यातल्या काही मेट्रो लाईन पूर्ण झाल्या आहेत, काही अंतिम टप्प्यामध्ये आहे, काही बांधकामाधीन आहे. याच्यामध्ये टप्पा 2A हा 19 जानेवारी 23 ला कार्यान्वित झाला. मेट्रो टप्पा 2B हा डिसेंबर 25 पर्यंत त्याचा पहिला टप्पा आणि ऑक्टोबर 26 पर्यंत दुसरा टप्पा त्याचा पूर्ण होईल. मेट्रो 3 95% काम पूर्ण झालेलं आहे. आता चाचणी पण झालेली आहे. हा देशातला सगळ्यात मोठा अंडरग्राऊंड टप्पा आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे जून 25 पासनं ही पूर्ण कफ परेड पासनं तर सिप्स पर्यंत ही अंडरग्राऊंड मेट्रो आपण पूर्ण त्या ठिकाणी सुरू करू. वडाळा ठाणे कासर वाडवली 79% या ठिकाणी पूर्ण झालेलं काम आहे. त्यातलं कासार वडवली ते कॅडबरी जंक्शन डिसेंबर 25 मध्ये सुरू करू. कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर डिसेंबर 26 पर्यंत त्या ठिकाणी होईल आणि गांधीनगर ते भक्तिपार नोव्हेंबर 27 पर्यंत पूर्ण होईल. कासार वडवली ते गायमुख 88% काम पूर्ण झालेलं आहे. डिसेंबर 25 पासनं हा टप्पा सुरू होईल. ठाणे कल्याण भिवंडी टप्पा 1चं काम 95%, जर मी मगाशी त्याच्या संदर्भात सांगितलं पहिल्या टप्प्याचं, दुसऱ्या टप्प्यातल्या अडचणी देखील सांगितल्या. त्यानंतर मेट्रो 6 स्वामी समर्थनगर विक्रोळी कांजूरमार्ग 78% काम पूर्ण झालं आहे, डिसेंबर 26 पर्यंत सुरू होईल. मेट्रो 7 23 मध्येच आपण खुला केलेला आहे. मेट्रो 9 आणि मेट्रो 7A दहिसर ते मीरा भाईंदर 95% काम पूर्ण झालेलं आहे. डिसेंबर 25 मध्ये काम आपण ते पूर्ण करू. अंधेरी ते मुंबई विमानतळ 55% काम पूर्ण झालं आहे, डिसेंबर 26 पर्यंत हे काम पूर्ण होईल. गायमुख ते शिवाजी चौक हा जो आहे याची अंतिम टप्प्यात अजून काम सुरू केलं नाही, परवानग्या अंतिम टप्प्यात आहे. आणि मेट्रो 11 कल्याण ते तळोजा याचं 6%च काम पूर्ण झालेलं आहे. मी त्याच्याही कारणं सांगितली. असं जर आपण बघितलं तर 25, 26 आणि 27 या 3 वर्षामध्ये जवळपास मेजर मेट्रोचे आपण प्रकल्प हे पूर्ण करतो आहोत आणि यातनं पूर्ण MMR रिजनला एक मेट्रोचं मोठं जाळं जे आहे हे उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मुंबईमध्ये सातत्याने खड्डेमुक्त मुंबई करण्याकरता शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी एक योजना आखली आणि त्यातून कॉन्क्रीट रोडचं काम हे करण्याचा निर्णय करण्यात आला. त्यात पहिल्या टप्प्याची जी कामं आहेत ती जवळपास सुरू होऊन 27% कामं पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यामधली जी 1420 रस्त्याची कामं होती त्यातल्या 746 रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत 2027 पर्यंत ही सगळी कामं पूर्ण करायची, जेणेकरून मुंबई हे खड्डेमुक्त होईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. कोस्टल रोडच्या संदर्भात आता पुन्हा आपल्याला मी सांगत नाही, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. नाही, मी इथल्या कोस्टल रोडचं म्हणतोय. आता याच्यामध्ये आपण बांद्रा वर्सोवाचं काम चाललेलं आहे. महानगरपालिकेने वर्सोवा मडचं देखील आता त्या ठिकाणी टेंडर दिलेलं आहे आणि वर्सोव्यापासनं तर भाईंदरपर्यंत हा देखील आता टेंडर दिलेला आहे आणि मडपासनं विरारपर्यंत याचा आता प्रस्ताव आपण केंद्र सरकारच्या मार्फत जायकाला पाठवतोय. त्यामुळे वेस्टर्न साईड जी आहे ही पूर्णपणे, कारण आपला 60% ट्रॅफिक मुंबईचा हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवर असतो, ती कंप्लीट वेस्टर्न साईड जी आहे ती अगदी विरारपर्यंत डिकंजेस्ट होईल अशा प्रकारचं काम हे आपण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहोत. यासोबत काही अजून विषय आहेत, मी आता सगळ्या विषयांमध्ये जात नाही, वेळ मी जास्त घेतलाय. एक रस्ते विकासाच्या संदर्भात देखील राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम हे चाललेलं आहे आणि या ठिकाणी आपण
एक रस्ते विकासाचा आराखडा तयार केलेला आहे. ज्या आराखड्यामध्ये एक थीम आपण तयार केलेली आहे, पर्यटनाचे केंद्र जोडणे, उद्योगाचे केंद्र जोडणे, अशा प्रकारची. आणि या आराखड्याच्या आधारावर आता आपण या ठिकाणी कामं करतो. नाबार्डच्या अंतर्गत 631 कोटीची कामं होत आहेत. हायब्रिड एन्युटीच्या अंतर्गत 8,654 किलोमीटरची कामं आपण त्या ठिकाणी घेतलेली आहेत. सुधारित हायब्रिड एन्युटीच्या अंतर्गत 36,000 कोटी रुपयाच्या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. त्याचं काम लवकरच आपण सुरू करतो. आणि एकूणच जर आपण बघितलं, आशियाई विकास बँकेच्या मदतीनं आपण त्या ठिकाणी 1,750 कोटी रुपयाची कामं पूर्ण केली आहेत आणि 3,939 कोटीची कामं सुरू आहेत. खरं म्हणजे केंद्रीय मार्ग निधीतनं 1,600 कोटी रुपयाची कामं पण प्रस्तावित केली आहेत. आता आपण असं ठरवलं आहे की आरडीडीच्या माध्यमातनं, म्हणजे ग्रामविकासच्या माध्यमातनं आपण 14,000 किलोमीटरचे रस्ते या ठिकाणी करणार आहोत. आणि आपण निर्णय घेतलाय की आता गावाला जाणारा रस्ता ही कॉन्क्रीटचा रस्ता आपण तयार करणार आहोत. पण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत तयार करतो, 5 वर्षांनी 7 वर्षांनी ते खराब होतात आणि त्याच्या मेंटेनन्सची आपल्याकडे व्यवस्था नसते. आणि म्हणून व्हाईट टॉपिंगचा उपयोग करून आता आपण जवळपास 7,000 किलोमीटर एडीबीच्या माध्यमातून आणि 7,000 किलोमीटर न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून, त्यासोबत पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत आपण VR टू ODR आणि नॅशनल आपलं स्टेट हायवे टू नाही ODR टू स्टेट हायवे, ते स्टेट हायवे पर्यंत नेणं, असे 3-4 जे हे केले आहेत. याच्यामध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेसोबत आपली एक बैठक झाली आणि जवळपास राज्यामध्ये 13,900 किलोमीटरचे रस्ते हे आपण त्यांना प्रपोज केले आहेत. त्यांनी तत्वता मान्यताही दिली आहे. आता त्याचा PPR हा आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे एक आम्ही थोडंसं तिघांनी बसून एक निर्णय केला की आपण तुला 10 किलोमीटर, त्याला 20 किलोमीटर, याला 5 किलोमीटर असं करायच्या ऐवजी मतदारसंघ न पाहता स्कीमॅटिकली आपण करतो. बँकांना तसाच प्रस्ताव द्यावा लागतो. त्यामुळे 100% MSSIDCच्या अंतर्गत आपण 6,000 किलोमीटरचे मेजर स्टेट हायवे हे हॅम मॉडेलमध्ये या ठिकाणी करतो. त्यामुळे रस्त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपण करणार आहोत. 1,000 किलोमीटर, 1,000 लोकसंख्येच्या वरची जी 4,000 गावं आहेत, या 4,000 गावांना कॉन्क्रीटच्या रस्त्याने यावर्षी त्याचं काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पर्जन्य जास्त नका म्हणून, शिवनेरीला करायचं सांगा ते करूच. कंत्राटदारांनी जी काही कामं थांबवली होती, हे खरंच आहे की आपल्याकडे इलेक्शन आलं त्या दरम्यान आपण जवळपास 2-3 महिने कंत्राटदारांचे बिलं देऊ शकलो नव्हतो. ती मोठी थकीत होती. त्यामुळे पुरवणी मागण्यांमधनं आपण आता पैसे देणं सुरू केलेलं आहे. नवीन बजेट आत्ता जेव्हा येईल त्यातने आपण पैसे देणार आहोत. कंत्राटदारांचे पैसे हे त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भात अर्थमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे कुठेही कंत्राटदारांची देणी दिली नाही म्हणून कामं होत नाही अशी. अरे बाबा, तिजोरीची चाबी त्यांच्याकडे आहे ना. अर्थमंत्र्यांनी सांगितलं, पुढाकार घेतला तर पैसे निघतील, नाही तर कुठनं निघतील. अर्थमंत्र्यांनी शिवून दिलं, म्हणून हे जॅकेट आहे. जरा शांत 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 शांत. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा एक अत्यंत महत्वाकांक्षी असा महामार्ग आहे, जो सुरुवात जरी नागपूरहून होत असली तरी त्याची खरी सुरुवात ही वर्धेहून होणार आहे, सेवाग्रामवरनं होणार आहे. कारण समृद्धी महामार्गावरनं तो सुरू होतोय, सेवाग्रामवरनं. याच्यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यांमधनं या ठिकाणी हा रस्ता जाणार आहे. हा शक्तीपीठ महामार्ग
चेक करावं लागेल आता माझ्याकडे. याच्यामध्ये जी प्रमुख शक्तीपीठ आहेत, माहूर असेल, तुळजापूर असेल, कोल्हापूर असेल, अंबाजोगाई असेल, त्यानंतर औंढ्या नागनाथ असेल, परळी वैजनाथ असेल, त्यानंतर पंढरपूर असेल, कारंजा लाड असेल, माहूर असेल, अक्कलकोट असेल, गाणगापूर असेल, नरसोबाची वाडी असेल, औदुंबर दत्तगुरूंचं धार्मिक स्थळ, अशा अनेक या ठिकाणी आपण हे प्रमुख स्थळ जोडणार आहोत. पण मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की शक्तीपीठ महामार्ग हा केवळ पर्यटनाचा महामार्ग नाही आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचा वेगानं आर्थिक आणि औद्योगिक विकास होणार आहे. त्याकरता हा महामार्ग महत्त्वाचा आहे. मराठवाड्यामध्ये सर्वाधिक हा महामार्ग जाणार आहे आणि आपला जो कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र आहे हा सेंट्रल इंडियाशी जोडणारा हा महामार्ग आहे. आणि म्हणून आपण एक प्रकारे या ठिकाणी समृद्धी महामार्ग, कोकण द्रुतगती महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग असा एक त्रिकोण तयार करतो की ज्यातनं महाराष्ट्रामध्ये आपल्याला गुड्सची मुवमेंट हे आता आम्ही समजा वाढवण हे देशातलं सगळ्यात मोठं पोर्ट होत आहे. आता या वाढवण पोर्टला आपण समृद्धी महामार्ग नाशिकपासनं थेट 100 किलोमीटरचा रस्ता करतोय. त्याचा फायदा काय होईल? एक तर नाशिकला तर होईलच, नाशिक वाढवणचं नवीन औद्योगिक केंद्र नाशिक तयार होईल, पण त्यासोबत समृद्धी महामार्गावरचे सगळे जेवढे जिल्हे आहेत त्यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी मिळेल. शक्तीपीठ महामार्गावरचे जेवढे जिल्हे आहेत त्यांना वेगळ्या प्रकारची पोर्ट कनेक्टिव्हिटी मिळेल. आणि म्हणून याला केवळ एक रस्ता म्हणून आपण बघत नाही, तर एक प्रकारे आपल्या ग्रोथचं इंजिन म्हणून याच्याकडे आपण पाहतो. या संदर्भात आपण अलाइनमेंट फायनल केली, 15/2ची नोटीस आपण काढली. त्यानंतर आता जॉईंट मेजरमेंटच्या स्टेजवरती आहे. जॉईंट मेजरमेंट झाल्यानंतर आपण याचं अधिग्रहण सुरू करणार आहोत. हे खरं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात याला विरोध आहे, हे मी नाकारत नाही. पण मला अतिशय आनंद आहे की काल मी कोल्हापूरला गेलो होतो आणि त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये जवळपास 5 तालुक्याचे शेतकरी माझ्याकडे येऊन भेटले. जवळपास 200 शेतकरी त्या ठिकाणी आले होते आणि बधित 1000 शेतकऱ्यांच्या सह्या त्यांनी दिल्या की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही सगळे त्याला समर्थन देतो आणि आवश्यकता असेल तर आम्ही एक मोठी परिषद शेतकऱ्यांची घ्यायला तयार आहोत, ज्याच्यामध्ये बधित शेतकरी, एकही नॉन बधित राहणार नाही, सगळे बधित शेतकरी येतील आणि ते त्या ठिकाणी सांगतील. तथापि आम्ही या संदर्भात चर्चेअंती त्याचा निर्णय करू, पण सांगलीपर्यंत तर कोणाचा त्याला विरोध या ठिकाणी दिसत नाही. कुठलीही सकारात्मक सूचना या ठिकाणी, कुठलीही कदम साहेब सकारात्मक सूचना असेल तर त्याचा निश्चितपणे आपण विचार करू. शेवटी एखादं प्लॅनिंग हे इव्हॉल्व्ह होत असतं. अध्यक्ष महोदय, चला मी आता संपवतोय. काय सूचना आहे शिवाजी? गडहिंग्लज आणि चंदगड मार्ग आमचा हा गरजेचा आहे आणि आम्हाला त्याची आवश्यकताच आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपले आभारी आहे, नक्की आपण करू तो. अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आता मी थोडा फास्ट जातो. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मागच्या टप्प्यात, पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13 लाख घरं मिळाली होती. त्यातली 99% घरं आपण पूर्ण केली. 98%, 2% लोक सापडत नाही आहेत, गायब झाल्यात, अशी परिस्थिती आहे. पण मला सांगताना आनंद वाटतो की दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्याच वर्षी केंद्र सरकारने आपल्याला 20 लाख घरं दिलेली आहेत. हा देशातला रेकॉर्ड आहे आणि मी ग्रामविकास विभागाचं अभिनंदन करेन. ही मिळाल्यानंतर
नवीन आपल्याला मान्यता मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या आत ग्राम विकास विभागाने त्यातल्या 16 लाख घरांना मान्यता दिली आणि 10 लाख लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेले आणि उरलेल्या 6 लाख लोकांच्या खात्यातही पैसे चाललेले आहेत. आणि आपण हे करत असताना निर्णय केला की आपण 50,000 रुपयाची वाढ ही राज्याच्या वतीनं त्याच्यामध्ये देतो. त्यामुळे आता प्रधानमंत्री आवास योजनेचा जो त्या ठिकाणी लाभधारी आहे त्याला वेगवेगळं सगळं मिळून 2 लाखापर्यंत आता हे पैसे मिळणार आहेत. ते 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 आपण जे सांगितलं भास्करराव, नाही एक मिनिट नाही भास्करराव देशभरामध्ये हा फरक त्या ठिकाणी प्रत्येक राज्यात आहे, केंद्राने तो ठेवलेला आहे आणि म्हणून आपण याचा विचार करूनच मग आपण हा निर्णय घेतला की ग्रामीणमध्ये वाढवले पाहिजे, म्हणून हे पैसे आपण या ठिकाणी वाढवलेले आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की एकूण पहिल्या टप्प्यामध्ये 13,57,000 घरं म्हणजे 20,364 कोटी, दुसऱ्या टप्प्यात 20 लाख घरं म्हणजे जवळपास हे 40,000 कोटी आणि आपल्या राज्याच्या योजनेतनं म्हणजे ज्या वेगवेगळ्या योजना आपल्या चाललेल्या आहेत त्या योजनेतनं 17.54 लाख घरं असे एकूण 51 लाख घरं आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बांधतो आहोत आणि जवळपास 85,000 कोटी रुपयाची गुंतवणूक याच्यामध्ये होणार आहे आणि त्यात सोलारचे पैसे पकडले तर ती अजून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात ती वाढणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी चाललेलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भात इंदू मिलचं स्मारक जे आहे त्याच्यामध्ये 372 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झालेले आहेत. जवळपास मेजर काम यातलं जे सहाय्यभूत इमारतींचं आहे ते आपल्याला झालेलं दिसतं आहे किंवा अंतिम टप्प्याकडे चाललेला आहे. 350 फुटाचा पुतळा तो देखील आपण निश्चित केलेला आहे आणि 100 फुटाचं त्याचं पदपीठ असणार आहे. एकूण हा जो प्रकल्प आहे हा आता 1090 कोटी रुपयाचा आहे आणि आपला प्रयत्न आहे की पुतळ्याचं काम जर पूर्ण होऊ शकलं इतर सगळी कामं आपण 6 डिसेंबर 2025 पूर्वी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण पुतळ्याचं काम पूर्ण होऊ शकेल का अजूनही त्याबद्दल थोडी शासंकता आहे. त्यामुळे ते काम पूर्ण झाल्यानंतर पण अतिशय चांगलं काम राम सुतार साहेब त्या ठिकाणी करतायत. त्यामुळे निश्चितपणे हे स्मारक देखील नाही आता ते गेल्या त्यानंतर आपण सगळ्यांची कमिटी पाठवली होती, त्या कमिटीने सुधारणा सुचवल्या, तर सगळ्या सुधारणा मान्य करून त्यानंतर आपण तो पुतळा केलाय. आता मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना, आता या योजनेच्या डिटेलमध्ये जात नाही, एवढंच सांगतो की आपण हा निर्णय घेतलेला आहे की पुढचे 5 महिने आपण त्यांना एक्सटेन्शन देणार आहोत आणि 11 महिन्याचा कालावधी त्यांचा पूर्ण करणार आहोत. पण मला सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे. आता नको प्रत्येक याच्यात एक गोष्ट मला या निमित्ताने लक्षात आणून द्यायची आहे की 11 महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता पुन्हा कंटिन्यू करा, याकरता येऊ नये. कारण 11 महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक, हे कार्य प्रशिक्षण योजना ही नोकरीची योजना नाही, अप्रेंटिस आहे, त्यांच्याकडे सरकारचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना नोकरीत फायदा मिळेल म्हणून योजना आखलेली आहे. त्यामुळे 11 महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षणात आपल्याला घ्यायचे आहेत. त्यामुळे त्याकरता कोणी आग्रह धरू नये अशा प्रकारे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. टेक्सटाईलच्या संदर्भातले काही बाबी या ठिकाणी आलेल्या आहेत. निश्चितपणे मी आता त्या सगळ्याच्या जाणार नाही. रेशीम उद्योगाच्या संदर्भात, मिनी टेक्सटाईलच्या संदर्भात किंवा एक चांगली सूचना आली की टेक्सटाईलमध्ये आपण गारमेंटिंग जे आहे त्याच्यावर भर देत असताना आपण आता केवळ किती कोटीची गुंतवणूक आहे त्याच्यावर इन्सेंटिव्ह देतो, पण फिनिश प्रॉडक्टमध्ये किती लोकांना एम्प्लॉयमेंट दिली आहे याच्या आधारावर तुम्ही त्यांना मदत करा अशी एक सुमितजींनी चांगली सूचना मांडली आहे. निश्चित त्या योजनेचा आपण विचार करू. शेखर निकम यांनी कोकणात रेशीम बाजारपेठ हवी अशा प्रकारचं सांगितलेलं आहे, तर त्याचा देखील विचार जो आहे हा निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल.
आता गृहच्या संदर्भात मी अधिक वेळ आपला घेत नाही, कारण गृहची चर्चा तुम्ही लावणारच आहात, त्यामुळे त्यावेळी सांगू. पण मला एवढंच सांगायचं आहे की आपण देशातला सर्वात चांगला सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट महाराष्ट्राने सुरू केलेला आहे. हा सर्वात आधुनिक प्रोजेक्ट आहे. आपला प्रोजेक्ट पाहण्याकरता 6 राज्यांचे लोक आणि 3 देशाचे लोक येऊन गेले. त्यातल्या 2 राज्यांनी आपल्याला विनंती केली आहे की आपण आमच्या राज्यात करू शकलात तर आम्ही द्यायला तयार आहोत. त्यामुळे आपण आपल्या सायबर सिक्युरिटी सेंटरला सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनमध्ये परिवर्तित करतो आहोत आणि या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून 2 राज्यांमध्ये आपण हे काम करतो आहोत. याच्यामध्ये आता आपल्याला केंद्र सरकारने 1945 हा नंबर दिलेला आहे. क्विक रिस्पॉन्स याच्यामध्ये आपण करू शकणार आहोत. आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये कारण आज आपल्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान हे सायबर गुन्ह्यांचं आव्हान आहे, त्यामुळे ते आव्हान देखील आपण या ठिकाणी पूर्ण करू. सभागृहात अनेक सदस्यांनी कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ व्हावे अशा प्रकारचा एक मुद्दा मांडलेला आहे. या संदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच आपला कॅबिनेटचा प्रस्ताव पाठवलेला आहे. आपण त्यांना विनंती केली आहे की पहिल्या टप्प्यात आपण कोल्हापूरला त्या ठिकाणी स्थापन करा आणि दुसऱ्या टप्प्यात आपण पुण्याला स्थापन करा अशी विनंती देखील आपण केलेली आहे. राज्य सरकार आपली विनंती पुन्हा एकदा त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाकडे उद्धृत करेल. माझी स्वतः माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी चर्चा झाली आहे आणि त्यांनी मला आश्वासित केलं आहे की जो काही त्यांची पद्धती आहे त्या पद्धतीला अनुरूप ते या संदर्भात जो काही उचित निर्णय आहे तो निर्णय करतील. त्यामुळे आपण अपेक्षा करूया की या ठिकाणी आपण जी त्यांना विनंती केली की पहिल्या टप्प्यात कोल्हापूरला आणि मग दुसऱ्या टप्प्यात पुण्याला अशा प्रकारचं हे खंडपीठ झालं पाहिजे, त्या संदर्भातला पाठपुरावा हे त्यामुळेच होण्याची शक्यता जरा वाढलेली आहे. यासोबत जलसंधारणाच्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना आपण सुरू केलेली आहे. वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांसोबत आपण करार केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी चाललेलं आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक घरी संविधान असा संदेश आपण पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत आणि या अंतर्गत राज्यामध्ये ही जागरूकता वाढवण्याकरता उच्च व तंत्र शिक्षण विभागात अंतर्गत येणारी सर्व विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालय, तत्सम सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 26 नोव्हेंबर 2024 ला सकाळी 11 वाजता संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन आपण त्या ठिकाणी केले आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणात हे वाचन करण्यात आलेलं आहे. आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधीस्त सर्व शासकीय कार्यालय, शासकीय, अशासकीय, विनाअनुदानित पदवी व पदविका संस्थांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्याचे आता आयोजित करण्यात आलेले आहे. आणि यासोबत अकृषी महाविद्यालयांमध्ये देखील त्या ठिकाणी पूर्ण 1 महिना संविधान म्हणजे फेब्रुवारी ते मार्च हा संविधान गौरव महोत्सव आपण त्या ठिकाणी साजरा केलेला आहे, ज्यामध्ये भारतीय राज्यघटनेची ओळख व या विषयावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, त्यानंतर पोस्टर आणि भिंतीपत्रके, कार्यशाळा, परिषदांचं आयोजन, राज्यघटनेविषयीचे अभ्यासक, विषयतज्ञ यांना निमंत्रित केलाय आणि शालेय शिक्षणाच्या माध्यमातून लहान मुलांपर्यंत ही उद्देशिका पोहोचली पाहिजे हा आपला प्रयत्न आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण ते काम सुरू केलेलं आहे. राज्यातल्या सर्व सार्वजनिक ग्रंथालयामध्ये राज्यघटनेबाबतची व्याख्यानं ही आयोजित करण्याचे निर्देश आपण दिलेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं संविधान पोहोचलं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. मुलींना 100% जी फी माफीची आपली योजना आहे त्या संदर्भात या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या वर्षी 2024-25 मध्ये याच्यामध्ये ज्या पात्र अशा 73,842 मुली होत्या त्यांना आपण त्या ठिकाणी पूर्णपणे 100% जे शुल्क आहे ते माफ केलेलं आहे. अनेक लोकांचे अनेक गैरसमज आहे म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मागच्या काळामध्ये आपण मुलींना 50% फी माफी द्यायचो. ज्या मुलींना 50% फी माफी मिळायची त्या सगळ्या, कारण त्याच्यामध्ये आपण कुठलाही भेदभाव ठेवला नव्हता, सगळ्या मुलींना 50% फी माफी देत होतो. आता त्या सगळ्या मुलींना 50च्या ऐवजी 100% फी माफी आपण त्या ठिकाणी देतो. कुठली कॅटेगरी नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय,
काही गोष्टी राहून गेल्या असतील तर त्याची उत्तरं नंतरच्या कुठल्या तरी चर्चेत येतील. काही कोणाला जर या ठिकाणी रायटिंगमध्ये देता आली तर ती देखील देण्याचा प्रयत्न आपण करू. पण शेवटी मी एवढंच सांगेन की जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, अवगुणांची हाती आहे अवघीच फजिती, नाही पत्रासवे चाड, प्रमाण ते फिके गोड, विष तांब्या वाटी, भरली लावू नये होटी, तुका म्हणे भाव, शुद्ध बरा सोंग वाव. याचा अर्थ काय आहे? अवगुणी माणसांची नेहमीच फजिती होते. भांडे चांगले आहे की नाही यापेक्षा त्यातला रस पिण्यायोग्य आहे की नाही हे आधी बघायचं असतं. आणि विष तांब्याच्या किंवा सोन्याच्या वाटीतही भरलं तरी देखील त्याचं सेवन हे अयोग्यच असतं. आणि म्हणूनच शुद्ध भावाने काम करण्याचा जो संदेश या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी दिलेला आहे, या जनादेशानंतर तशाच शुद्ध भावाने काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही हाच प्रॉब्लेम आहे. म्हणून मागच्या वेळेस मी सांगितलं की धूल चेहरे पर थी और आईना पोछते रहे. आताही तुम्हाला एवढं चांगलं सांगितल्यानंतर तुम्हाला आमच्यातच दिसतंय, चेहरा पुसा. पण अध्यक्ष महोदय, मी या निमित्ताने सांगतो की नक्कीच काही उणिवा असतील तर आपण सुचवल्या पाहिजेत. चांगल्या सूचना मी पहिल्या दिवशी सांगितलं की विरोधी पक्षाचं मूल्यमापन हे संख्येच्या आधारावर आम्ही करणार नाही, तर ते ज्या सूचना योग्य असतील त्या सूचनांचा अंतर्भाव हा आमच्या राज्य कारभारामध्ये आम्ही निश्चितपणे करू. पण पूर्वग्रह दूषित किंवा केवळ सनसनाटी निर्माण करण्याकरता जर काही या ठिकाणी विषय झाले तर त्याला तसं उत्तर देण्याची देखील क्षमता ही निश्चितपणे आमच्यामध्ये आहे. संवाद तर ठेवायचाच आहे, संवादाशिवाय पर्यायच नाही. पण संवाद हा दोन्हीकडनं व्हायचा असतो, एका हाताने टाळी वाजत नाही. त्यामुळे आपण दोन्ही हातांनी टाळी वाजवूया, संवाद देखील स्थापित करूया. आणि आपला महाराष्ट्र जो इतर कुठल्याही राज्याच्या पुढे आहे, सेकंड टू नन असा जो आपला महाराष्ट्र आहे, हा अधिक उत्तम करण्याकरता आपण सगळे प्रयत्न करूया. मी पुन्हा एकदा राज्यपाल महोदयांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपतो. प्रश्न असा आहे की राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला आहे. सन्माननीय चंद्रकांत दादा, आपण निवेदन करावे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजनेअंतर्गत महिला सबलीकरण, स्त्री शिक्षण, पददलितांचे शिक्षण, महिलांसाठी सामाजिक परिवर्तनाचे कार्य, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधात्मक कार्य, वंचित क्षेत्रातील महिलांसाठी कार्य इत्यादी क्षेत्रात निरलसपणे कार्य करणाऱ्या राज्यातील 6 महसूल विभागातील प्रत्येकी 1 याप्रमाणे 6 मान्यवर महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रुपये 1 लाख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 22-23 या वर्षाचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी शासन स्तरावरील निवड समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून त्यानुसार पुढील प्रमाणे राज्यातील 6 मान्यवर महिलांना हे पुरस्कार 10 तारखेला संध्याकाळी 4 वाजता SNDTच्या हॉलमध्ये प्रदान करण्यात येत आहे. पुणे, श्रीमती जनाबाई सीताराम उगले,